नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. नेहमी तेच कांदे पोहे करण्यापेक्षा आज आपण कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता झटपट होणारे पोहा आप्पे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी पोहे घेतले आहेत. आता आपण हे पोहे स्वच्छ धुवून घेणार आहोत. पोहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण या पोह्यांमध्ये पाणी टाकून हे पोहे 5 मिनिटं चांगल्या प्रकारे भिजवून घेऊ. 5 मिनिटांनंतर आता आपले पोहे चांगल्या प्रकारे भिजले गेले आहेत. आता आपण हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. येथे आपण 1 वाटी पोहे घेतले होते, त्यासाठी आता आपण यामध्ये 1 वाटी रवा टाकून घेणार आहोत. रवा टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ व थोडेसे पाणी टाकून हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत. आता आपले पोहे व रवा मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून झाले आहे. आता आपण हे मिश्रण चांगल्या प्रकारे 5 मिनिटं फेटून घेणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये एअर निर्माण होईल व आपले आप्पे चांगल्या प्रकारे फुलतील. हे आप्पे करताना आपण कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा इनोचा वापर करणार नाही आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे फेटून घेऊ. याआधीसुद्धा मी पोह्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर टाकल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता इथे मी फोडणी पात्रामध्ये 1 टेबलस्पून तेल चांगल्या प्रकारे कडकडीत असे गरम करून घेतले आहे. आता आपण त्या तेलामध्ये 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे व 1 टेबलस्पून पांढरे तीळ टाकून घेणार आहोत. आता आपण बनवून घेतलेली ही खमंग फोडणी बनवून घेतलेल्या आप्याच्या पिठामध्ये टाकून घेणार आहोत. आप्याच्या पिठामध्ये फोडणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्या आप्पेसाठी लागणारे पीठ बनवून तयार आहे. आता आपण या पिठाचे आप्पे बनवण्यास घेऊ. आता आप्पे बनवण्यासाठी येथे मी आप्पे पात्रामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण काही पांढरे तीळ टाकून घेणार आहोत. सर्व भांड्यामध्ये तीळ टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बनवून घेतलेले आप्पेचे पीठ टाकून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. आता आपण या आप्पे पात्रावर झाकण ठेवून हे आप्पे 5 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटांनंतर आता आपण आप्पे पात्रावरचे झाकण काढून हे आप्पे पलटी करून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या आप्प्यांना छान असा गुलाबी रंग आला आहे. आता आपण आपले आप्पे दुसऱ्या बाजूने छान प्रकारे शिजवून घेणार आहोत. पाच मिनिटांनंतर आता आपण आप्पे पात्रावरचे झाकण काढून घेऊ व आपले आप्पे दुसऱ्या बाजूने चांगल्या प्रकारे शिजले आहे का चेक करून घेऊ. आता आपल्या आप्प्यांना दोन्ही बाजूने छान असा गुलाबी रंग आला आहे. आता आपले गरमागरम असे आप्पे बनवून तयार आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.